नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा जवळ येत आहेत आणि त्यासाठी अभ्यास चांगला करा. आणि या अभ्यासामध्ये तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने एक घटक समाविष्ट असणं महत्त्वाचं आहे, तो म्हणजे चालू घडामोडी. आणि विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडीला मल्टिपल रिव्हिजन असणं खूप गरजेचं असतं, कारण या ज्या घटना असतात या प्रत्येक दिवशी तुम्हाला वेगवेगळं जे काही कंटेंट आहे ते कंटेंट बघायला मिळत असतं आणि हे सगळं आपल्याला लक्षात ठेवावं लागतं परीक्षेच्या दृष्टीने. आणि परीक्षेमध्ये जे मोजकेच आणि गरजेचे असे जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे आपण दररोज सकाळी घेऊन येत असतो. आणि या सेशनमध्ये तुम्हाला 10 क्वेश्चन्स बघायला मिळतात आणि त्यासाठी आपले लेक्चर्स हे जे आहेत हे कधीच मिस करू नका. 100% तुम्हाला परीक्षेमध्ये या लेक्चरचा फायदा होणार आहे मित्रांनो. आणि तुमच्यासाठी फार काय मोठा हा व्हिडिओ होऊ देत नाही मी. फार तर एक 15 मिनिटाच्या आतमध्ये सगळा जो काय प्रकार आहे हा इथे म्हणजे संपवण्याचा मी प्रयत्न करत असतो. आणि त्यासाठी आजच्या भागामध्ये आपण आजच्या प्रश्नाचं विश्लेषण करणार आहोत. आणि त्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे. विद्यार्थी मित्रांनो, कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत आपलं हे लेक्चर बघत राहा. तर बघा, यामध्ये आपण काय करणार आहोत तर लक्ष द्या. आता पहिल्या प्रश्नामध्ये नुकतीच आयोजित राष्ट्रीय वस्त्र उद्योग मंत्री परिषद 2026 आहे. आणि ज्या परिषदेचं नाव काय, राष्ट्रीय वस्त्र उद्योग मंत्री परिषद. ओके, आता ही जी परिषद आहे ही परिषद खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती, तर याचं करेक्ट उत्तर काय आहे तर गुवाहाटी आहे. आणि गुवाहाटी हे कुठे आहे ते मला एकदा सांगा. कोणत्या राज्यामध्ये स्थित असलेलं हे शहर आहे, कॅपिटल आहे का ते मला एकदा कमेंट करून सांगा. ठीक आहे, पुढे जाऊयात. बघा, रेजलँड या ठिकाणी म्हटलं आहे रेजलँड्स आणि पशुपालनाचे आंतरराष्ट्रीय वर्ष 2026 हे घोषित केलेलं आहे. तर अशा पद्धतीचं जे काय वर्ष आहे हे वर्ष कुणी घोषित केलेलं आहे ह्याचा अर्थ समजून घ्या. इथे पशुपालन म्हटलं आहे आणि पशुपालनासाठी कशाची आवश्यकता असते, एक रेजलँड्सची आवश्यकता असते, म्हणजे ग्रासलँडची आवश्यकता असते, म्हणजे गवताळ प्रदेशाची गरज असते. आणि मग अशा प्रकारचं जे काय वर्ष आहे पशुपालनाच्या दृष्टीने कोणतं वर्ष घोषित केलं आहे तर 2026 घोषित केलं आहे. कुणी घोषित केलं आहे तर संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने. ओके, लक्षात राहू द्या, हे महत्त्वाचं आहे. संयुक्त युनायटेड नेशनची जी काय म्हणजे असेंब्ली आहे त्या असेंब्लीने काय केलेलं आहे तर इथे हे जे वर्ष आहे हे वर्ष या पद्धतीने घोषित केलेलं आहे. आता पुढे जाऊयात मित्रांनो. बघा, या ठिकाणी काय म्हटलंय, भारतीय सैनिकांसाठी स्वदेश नावाचे पोर्टेबल, कसं पोर्टेबल म्हणाले, मिठाचे पाणी म्हणजे काय, खारट पाणी गोड करण्याचे उपकरण कोणत्या संस्थेने विकसित केलेलं आहे तर त्याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे तर DRDOने विकसित केलेलं आहे. DRDO ही जी संस्था आहे ही रिसर्च डिफेन्सच्या संदर्भामध्ये काम करते. नावातच आहे DRDO म्हणजे काय तर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. जी डिफेन्सच्या रिलेटेड वेगवेगळ्या जे काय उपक्रम असतील किंवा उपकरणे असतील हे प्रोव्हाइड करायचं जे काही काम आहे या संस्थेच्या माध्यमातून होत असतं. पुढे जाऊयात मित्रांनो. वर्ल्ड प्रीमियर लीग 2026 मध्ये पार पडलाय आणि या लीगची सुरुवात 9 जानेवारी 2026 झालेली होती. रोजी नवी मुंबई येथे पार पडली असून पहिला सामना कोणत्या 2 संघांमध्ये खेळला गेला आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, मुंबई इंडियन्स अँड रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अशा 2 संघामध्ये हा जो खेळ आहे किंवा हा जो सामना आहे हा सामना पार पडला. पहिला सामना, लक्षात राहू द्या, सुरुवात या संघापासून झालेली आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारतामध्ये पहिली हायड्रोजन ट्रेन, आतापर्यंत असा कुठेही प्रयोग झाला नव्हता. पहिली हायड्रोजन ट्रेन म्हणजे जी ट्रेन हायड्रोजन या वायूवर चालणार आहे मित्रांनो. बघा, येणाऱ्या काळामध्ये हायड्रोजनचा जो वापर आहे तो एकदम प्रचंड वाढणार आहे. आणि या हायड्रोजनचं जे काय महत्त्व आहे हे महत्त्व विशेष म्हणजे निदर्शनास येईल, कारण पेट्रोल डिझेल यांना पर्यायी साधन म्हणून हायड्रोजनचा वापर येणाऱ्या काळामध्ये होईल. आणि
हा पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली? त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? हरियाणा या राज्यामध्ये सुरू झाली. नंतर पुढे बघा, भारताने मेक इन इंडिया अंतर्गत कार्यान्वित केलेले पहिले स्वदेशी, बघा पहिले म्हटलं आहे, पहिले स्वदेशी हायब्रिड प्रदूषण नियंत्रण जहाज कोणते आहे? जे स्वदेशी बनावटीचं जहाज आहे आणि जे गोवा शिपयार्ड लिमिटेड या कंपनीने तयार केलेलं होतं. आणि या प्रकारामधून किंवा या घटनेमधून असं लक्षात आलं की भारत हा आत्मनिर्भर देश आहे किंवा त्या दिशेने वाटचाल करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्या जहाजाचं नाव समुद्र प्रताप असं आहे. पुढे जाऊयात. कलिंग साहित्य महोत्सव हा जो आहे, कलिंग साहित्य महोत्सव ज्याची 12वी आवृत्ती होती, जी 2026 मध्ये पार पडली. तर 2026चे आयोजन 8 ते 11 जानेवारी दरम्यान कुठे करण्यात आले? अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी आपण तयार केलाय की कलिंग साहित्य महोत्सव हा जो आहे हा नुकताच पार पडलेला आहे, ज्याची आवृत्ती 12वी होती आणि नुकताच पार पडला. तर ते 8 ते 11 जानेवारी या दरम्यान तो महोत्सव झाला आहे. तर कुठे झाला माहिती आहे का मित्रांनो? तर हा झाला होता भुवनेश्वर ओडिशा या ठिकाणी झालेला होता. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या, हा एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी बनतो. ओके. त्यानंतर संगीत अकादमीच्या 2026 साठीचा नृत्य कलानिधी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? उर्मिला सत्यनारायण यांना प्रदान करण्यात आलेला आहे, लक्षात राहू द्या. त्यानंतर परत पुढे बघा की भारताचे सध्याचे नौदल प्रमुख कोण आहेत? सध्याचे नौदल प्रमुख तर ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी आहेत, लक्षात राहू द्या. हाही प्रश्न 100% असले प्रश्न महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी. ओके. आता या पद्धतीने आपण दुसरा एक प्रश्न तयार केलाय. भारतीय लष्कर प्रमुख सध्या कोण आहेत? हे तुम्हाला पाठच पाहिजे बघा, एवढा महत्त्वाचा पार्ट आहे, खूप म्हणजे खूप. कारण परीक्षेला अशा पद्धतीचे आपल्याला प्रश्न काय होणार आहेत? विचारले जाणार आहेत, म्हणून ते चांगलं ठेवा. आता आपण पुढे जाऊयात. बघा, एक शेवटचा मुद्दा, हे सगळे जे काही नियुक्त्या आहेत महत्त्वाच्या आहेत. तर पोलीस भरती असेल, आर्मी भरती असेल किंवा एनडीएची तयारी कुणी करत असेल, ओके, किंवा म्हणजे इतर डिपार्टमेंटची जी तयारी करत आहेत अशांसाठी तर हे विशेष महत्त्वाचं आहे. बघा, आता इंटेलिजन्स ब्युरो ज्याला आपण IB म्हणतो, तर या IBचे महासंचालक म्हणून कुणाची नियुक्ती झालेली होती? तर तपन कुमार डेका यांची नियुक्ती झाली होती. रॉ नावाची एक संस्था आहे आपल्याकडे, गुप्तचर संघटना आहे, आणि या रॉचे प्रमुख कोण आहेत? तर पराग जैन हे आहेत. आणि त्यानंतर SSBचे महासंचालक DG ओके कोण आहेत? तर संजय सिंघल असे आहेत. आणि त्यानंतर CISF जे आहे तर याचे महासंचालक कोण आहेत? तर प्रवीण रंजन आहेत. आणि त्यानंतर CRPFचे महासंचालक कोण आहेत? तर ज्ञानेंद्र प्रताप सिंह आहेत. आणि BSFचे महासंचालक हे प्रवीण कुमार आहेत. आणि भारताच्या वायुदलाचे प्रमुख कोण आहेत मित्रांनो? तर अमरप्रीत सिंग आहेत. अशा प्रकारे या नियुक्त्या आहेत. या नियुक्त्या चांगल्या करा, तुम्हाला परीक्षेमध्ये 100% ह्याच्यावरती एक प्रश्न आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.